अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 31 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व भाग वाचण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. अर्जुनला एकटं एकटं वाटत असेल म्हणून मयुरी बाहेर आली आणि अर्जुनच्या शेजारी येऊन उभी राहिली आणि मुद्दाम अर्जुनने त्याचा हात तिच्या कमरेत घातला आणि तिला जवळ घेत हसू लागला. आणि शर्मिष्ठाला पाहून मयुरी खुश होऊन म्हणाली, अगं शर्मिष्ठा, केव्हा आलीस तू? किती छान दिसते आहेस. आत का नाही आलीस? सगळ्याजणी आल्यात अगं. आता आम्ही तुझीच आठवण काढत होतो. आणि शर्मिष्ठा काहीही न बोलता तोऱ्यात मानेला झटका देऊन आत निघून गेली. बघ किती मूर्ख आहे ती. तू इतकी छान तिच्याशी बोललीस पण तिने ठेवला का तुझा मान? साधी बोललीही नाही. तुला काय गरज होती तिच्याशी बोलायची? तिचं नाव शर्मिष्ठा नाही गर्विष्ठा असायला हवं, असं तो चिडून म्हणाला. जाऊ दे हो, असतो एखाद्याचा स्वभाव. त्याला आपण काय करू शकतो? आपण मात्र सगळ्यांशी चांगलंच वागायचं. आणि अर्जुनराव, पण हे सगळं तुमच्यामुळे झालं आहे. माझ्यामुळे? हो हो, तुमच्यामुळे. ती तुम्हाला आय लव्ह यू म्हणायला आली तेव्हा काय म्हणालात? कुठे काय? तो तसाच तेव्हासारखा आताही तिची फिरकी घेत होता. आणि ती म्हणाली, आता पुन्हा माझी फिरकी घेऊ नका हां, तेव्हासारखी. मला माहीत आहे, तुम्हाला सगळं लक्षात आहे. आणि तो हसायला लागला. बरं सांगतो हां, मला जरा आठवू दे, असं म्हणून त्याने काहीतरी आठवत आहे असं नाटक केलं. आणि मग तो हळूच तिच्या कानाजवळ जाऊन गोड आवाजात म्हणाला, आय लव्ह यू मयू. आणि ती मुद्दाम काय म्हणालात? ऐकू नाही आलं. मग तो पुन्हा म्हणाला, आय लव्ह यू मयू. आणि ती पुन्हा त्याची मस्करी करत म्हणाली, आज जेवण नाही केलं की काय? मला अजूनही नाही ऐकायला आलं. मग तो खूप मोठ्याने आय लव्ह यू मयू असं तिसऱ्या वेळेस म्हणाला. तेही इतक्या जोरात म्हणाला की आजूबाजूचे सगळे लोक त्याच्याचकडे पाहायला लागले. मयुरी तर कावरीबावरी होऊन गेली. अरे देवा, उगाच चिडवत बसले यांना. स्वारी आधीच काही कमी आगाव आहे की काय? आणि त्यात मी हे असं. काय करायचं अर्जुनरावांचं? कुठेही सुरू होतात. आणि ती लाजून मान खाली घालून उभा राहिली. सगळे त्यांच्याकडे टक लावून पाहत होते आणि तो मात्र गालातल्या गालात छान गोड विलोभनीय हसत तिच्या लाजून लाल झालेल्या चेहऱ्याकडे बघत म्हणाला, आता कळलं? आलं काय कायला? का अजून नसेल आलं तर सांग, मी याहीपेक्षा मोठ्याने म्हणू शकतो. आहे माझ्या लक्षात सगळं. आणि ती लाजत हसत म्हणाली, नको नको, आलं ऐकायला. बघ हां, आता झालं तुझं समाधान की अजून म्हणू? अहो काय हा चावटपणा? आपण माणसात आहोत. मग आपण पण माणूसच आहोत की. नॉर्मल नवरा बायको असंच वागतात. जे मनात येतं ते व्यक्त करायला नको? आता नवरा बायकोत सुद्धा नॉर्मल ॲबनॉर्मल असतं का? असं म्हणून ती हसली. आणि तो म्हणाला, मग असतंच. आणि जे ॲबनॉर्मल असतात ते कसे वागतात? असं ती म्हणाली. ते काय तुझ्या मैत्रिणीसारखे आणि दुसरी आपली शेजारीण. काय हो तुम्ही पण. पण प्रेम व्यक्त करण्यासाठी घर आहे ना आपलं, असं ती म्हणाली. मनातलं व्यक्त करायला घर तर आहेच गं, पण बाहेरची पद्धत वेगळी आणि घरची पद्धत वेगळी, असं तो तिच्या कानात हळूच म्हणाला. आणि त्याची घरची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत, त्याचा रोमॅन्स आठवूनच तिचे गाल लाजून लाल झाले. आणि ते पाहून तो म्हणाला, का गं, आता तुला काहीतरी आठवत आहे वाटतं. सांग ना, काय होतंय का? ईश्य, जा तिकडे. किती लाजतेस गं मयू, नव्या नवरीसारखी. असू दे, मला वाटते लाज, त्यात मी काय करू? पण आता फक्त उद्याचा दिवस हां, तुझी सुट्टी आहे. मग तर ती आणखीनच लाजली आणि चोरट्या नजरेने इकडे तिकडे पाहू लागली. पण आता कळलंय ना तुला मी त्यावेळी काय म्हणालं ते? का अजून सांगू? नाही नको, कळलं आहे, असं ती पुन्हा लाजून म्हणाली आणि जायला निघाली. त्याने तिचा हात पकडला. अहो काय करताय? सोडा माझा हात. सगळे बघत आहेत. बघू दे, बायकोचाच हात धरलाय. लायसन्स आहे माझ्याकडे. ते बघ, तुझ्या गळ्यातील मंगळसूत्र. आणि ती पुन्हा हसायला लागली. सोडा मला, जाऊ द्या. मग तो म्हणाला, ए थांब, नको जाऊस. का? जाऊ द्या ना. नको, थांब माझ्याजवळ, मला बोर होते. आणि आत ती गेली आहे ना आत्ताच. उगाच तुला काहीतरी बोलेल ती आणि तुझा अपमान करेल.
असं काहीही होणार नाही, आम्ही दोघी चांगल्या मैत्रिणी आहोत. पण मी मध्ये आलो ना तुम्हा दोघींच्या. एक फूल दो माली अशी गत झाली बाबा माझी तुम्हा दोघींच्या मध्ये. मी काय केलं? तुम्हीच मला दोघांच्या मध्ये घेतलं, अशी मयुरी म्हणाली. मग नको घ्यायला हवं होतं का? सांग ना. तो तिला खूप प्रेमाने विचारत होता आणि आता ती गालातल्या गालात हसत होती आणि म्हणाली, हो, नको घ्यायला हवी होती, आणि लाजून आत पळाली. वेडाबाई, असं तो तिच्याकडे पाहत हसत म्हणाला आणि म्हणाला, तुला मध्ये घेतली म्हणून तर त्या मेकअपच्या बॉक्सपासून वाचलो. ती आत गेली आणि एक जण म्हणाली, अगं मयुरी, तुझंच नाव आता आम्ही ऐकलं. तुझा नवरा तुला आय लव्ह यू म्हणाला की काय? आणि ती लाजायला लागली. खरंच बाई, खूप प्रेम करतो हा तो तुझ्यावर. आणि हे सगळं ऐकून शर्मिष्ठाचा जळफळाट होत होता. ती अर्जुनला आय लव्ह यू अर्जुन असं म्हणाली आणि तो आय लव्ह मयुरी असं म्हणाला तो क्षण आठवत होता. मग ती तोऱ्यातच म्हणाली, साडी बघितली का हिची? किती साधी आहे, आणि दागिने तर अजिबात नाहीत अंगावर. लग्न करून काय फायदा झाला? डाऊन मार्केट ती डाऊन मार्केटच राहिली ना. म्हणजे तोही तसाच डाऊन मार्केट दिसतोय. लग्नानंतर मुलींचं स्टेटस बदलायला हवं ना, जसं माझं बदललं आहे. आज माझ्या नवऱ्याला भरपूर पगार आहे, मोठा बंगला आहे आमचा, माझ्यासाठी किती मोठी गाडी आहे. मी हट्ट करूनच घेतली मला फिरायला. हो का, छान, असं कुणीतरी म्हणालं. आणि मयुरीला मात्र यांचं ऐकायला हवं होतं मी असं वाटलं. उगाच आल्यात, ही माझी मैत्रीण असून मी हिला ओळखलं नाही, पण स्वारींनी एका भेटीत ओळखली. माणसं पारखण्यात त्यांचा खरंच हातखंडा आहे. शर्मिष्ठा पुढे म्हणाली, आणि दागिने, साड्या, नोकर हे तर विचारूच नका. मी घरात काही करत नाही, नुसतं फिरणं, हॉटेलमध्ये खाणं, फिल्मला जाणं आणि लाईफ एन्जॉय करणं. अगं, पण तुझा नवरा कुठे असतो? तो आता एका कंपनीच्या कामासाठी बाहेर गेला आहे. आम्ही मुंबईत असतो. मोठ्या पोस्टवर आहे तो, एका मुंबईच्या कंपनीत. कोणती गं कंपनी? एकीने विचारलं. आहे कोणती तरी AM की काय नाव आहे तिचं, पण पगार भरपूर आहे त्याला, अशी ती खूप गर्वाने सांगत होती. मी कशी राहते बघा, आणि ही मयुरी बघा. काय उपयोग नुसतं आय लव्ह यू म्हणून, असं ती तिला हिणवण्यासाठी म्हणाली. आणि मयुरीला तिचा राग आला. तेही कधी नव्हे ते. ती तिला डाऊन मार्केट म्हणाली म्हणून नाही, पण ती अर्जुनलाही डाऊन मार्केट म्हणाली म्हणून. तिने काहीही सहन केलं असतं, पण अर्जुनचा अपमान तिला सहन झाला नाही. यांनी हिचा त्यावेळी माज उतरवला होता, तेही विसरली वाटतं, असं ती मनात म्हणाली. मयुरीला तिचा फार राग आला होता, पण तिथे काही बोलायला नको म्हणून ती शांत राहिली आणि अर्जुनकडे बाहेर आली. तिचा पडलेला चेहरा पाहून त्यानं लगेच ओळखलं की नक्कीच तीच काहीतरी मयुरीच्या मनाला लागेल असं बोलली असणार. मयू, काय झालं गं? नाराज का आहेस? नाही, काही नाही, ती म्हणाली. यांना नको काही सांगायला, नाहीतर त्यांना राग येईल आणि उगाच दुसऱ्यांच्या कार्यक्रमात तमाशा नको, म्हणून ती गप्प बसली. साखरपुडा छान पार पडला आणि अर्जुन म्हणाला, चल मयू, निघूया लवकर, नाहीतर पाऊस येईल असं वाटत आहे, कारण आज मोठी गाडी नव्हती ना, उगाचच भिजायला लागेल. हो चला. ते दोघेही निघणारच होते. अर्जुन गाडीवर बसला होता. तीही बसणार होती इतक्यात तिला शर्मिष्ठा दिसली आणि ती अर्जुनला म्हणाली, आलेच हां शर्मिष्ठाचा निरोप घेऊन, पुन्हा भेटेल ना भेटेल असं म्हणून ती तिकडे गेलीसुद्धा. अर्जुन तिला जाऊ देणार नव्हता, पण ती तिथे पोचली. या खोलीला काय गरज होती जायची? निघता निघता पणवती कशाला आता, असा तो चिडून म्हणाला. खूप वेळ झाला तरी ती येईना, म्हणून तो तिला हाक मारायला गेला आणि त्यानं त्या दोघींचं बोलणं ऐकलं. शर्मिष्ठा म्हणाली, 4 चाकी गाडी नाही वाटतं तुझ्याकडे, आधी होती ती विकली का काय? तशीही ती खूपच जुनी वाटत होती तेव्हाच, भंगारात दिली असेल आणि नवीन घ्यायला पैसे नसतील, होय ना? आणि काय तुझा अवतार, घरात नोकर नसतील असं दिसतंय. तूच करत असशील ना सगळी कामं, होय ना? अर्जुन शेतीच करतो ना गं, मग कमी पैसे मिळत असतील ना. काय उपयोग असला नवरा करून, जो बायकोला ऐशो आराम पण देत नाही, दागदागिने देत नाही, खायला तरी पोटभर मिळतं की नाही कुणास ठाऊक. मी माझ्या नवऱ्याला सांगून अर्जुनला जॉब द्यायला सांगू शकते, म्हणजे निदान पैसे तरी मिळतील.
अर्जुनला तर खूप राग आला होता. आता तिच्या थोबाडीत द्यावी असं वाटत होतं त्याला. ती काहीही संबंध नसताना तोंडाला येईल ते बोलत होती. अर्जुनला मात्र मयुरीची काळजी वाटत होती, कारण तिचं हे फालतू बोलणं ऐकून त्याची हळवी बायको नाराज होणार होती आणि ती नाराज झालेली त्याला चालणार नव्हतं. ही पण काय तिचं ऐकत बसली आहे कुणास ठाऊक, असं तो चिडून मनात म्हणाला. पण मयुरी शांतपणे तिचंच ऐकत होती, आधीसारखी, कॉलेजमध्ये ऐकायची तशी. ती तिला इतकं पाण्यात बघत होती कारण तिला नाकारून अर्जुनने मयुरीवर प्रेम केलं होतं. आणि मग मयुरी शांत डोक्याने म्हणाली, झालं तुझं बोलून? हो का गं, तुला काही बोलायचं आहे की काय? शर्मिष्ठा तोऱ्यातच म्हणाली. हो ना, बोलायचं तर आहेच. आणि तिच्या गाडीकडे बघून मयुरी म्हणाली, खूप छान आहे गं तुझी गाडी, आणि मोठी पण आहे. मग 10 लाखाची आहे. माझ्या बर्थडेला दिली माझ्या नवऱ्याने मला गिफ्ट. बरं, छान. खूप सुखात आहेस ना तू? मग मला बघून दिसत नाही का तुला? बघ माझा चेहरा किती ग्लो करतोय. अर्जुन मनात विचार करत होता, काही टाइमपास करत आहे काय माहीत. मग मयुरी म्हणाली, तुझा चेहरा नक्की कशाने चमकतोय सांगू शकशील? म्हणजे तिला काहीच कळत नव्हतं. म्हणजे महागड्या मेकअपने, ऐशो आरामाने की नवऱ्याच्या प्रेमाने? आता मात्र ती गप्प बसली. तिला नक्की काय बोलावं हेच कळेना. मुळात ती असं काही बोलेल असं तिला वाटलं नव्हतं, कारण तिचा नवरा पैशासाठी, तिच्या अफाट इच्छा पूर्ण करण्यासाठी सतत काम करत होता, बाहेर राहत होता आणि त्यातच त्याला खूप व्यसनं होती, दारू, सिगारेट आणि मुलींची सुद्धा. तिची सुद्धा बाहेर अनेक प्रकरणं सुरूच होती. नवरा जवळ नाही म्हटल्यावर बंधन नाही, आणि असला तरी तिला काही फरक पडत नव्हता, कारण ती कोणाचंच ऐकत नव्हती. खूप बोल्ड वागायची. लग्न झालं तरी तिचा स्वभाव बदलला नव्हता. तिच्या मेकअपवर, पार्टीवर तिची उधळपट्टी होत होती. काहीही करताना ते एकमेकांना कधीच विचारात घेत नव्हते. त्यामुळे ज्या नवऱ्याचं ती इतकं खोटं कौतुक करत होती त्याचं हिच्यावर प्रेम नव्हतंच. आणि मयुरीच्या प्रश्नाने ती गप्प बसली. सांग ना, का गं, काय झालं? उत्तर नाही? मी सांगते. ज्या सौंदर्याचा तुला गर्व आहे ते बघायला तुझा नवरा तरी आहे का जवळ? सकाळ संध्याकाळ तो तुला प्रेमाने पाहतो का गं? तू नाही जेवलीस तर तो उपाशी राहतो का? तू आजारी असली की तुझ्यासाठी जागतो का तो? तुझ्या हातावर प्रेमाने मेहंदी काढतो का? तुला त्याच्या हाताने कधी जेवण भरवलं आहे का त्यानं? बरं ते जाऊ दे, तुला कोणती लिपस्टिक शेड आवडते हे तरी माहीत आहे का त्याला? तुझ्यासाठी, तुझ्या मनातलं ओळखून तू सांगण्याआधीच गजरा घेऊन येतो का तुझ्यासाठी? आणि तो गजरा त्यानं तुझ्या केसात कधी माळला आहे? आणि रात्री त्याच्या हाताची उशी करून झोपली आहेस का तू? मयुरीच्या या प्रश्नांनी ती गप्प बसली, कारण यातलं काहीच नव्हतं घडत त्यांच्यात. मग ती म्हणाली, प्रेम म्हणजे काय हे तरी सांगू शकतेस का गं तू? गाड्या, बंगले, नोकर, हॉटेल यासाठी पैसा दिला की प्रेम आहे असं होत नसतं. त्यासाठी सोबत राहून साथ देणं महत्त्वाचं असतं. एका पारड्यात या सगळ्या गोष्टी ठेव आणि दुसऱ्या पारड्यात नवऱ्याचं प्रेम. मग कोणतं पारडं जड असेल ते सांग मला. आणि अर्जुनने कपाळावर हात मारून घेतला. ही पण कुणाला शिकवते आहे कुणास ठाऊक. हिला काय कळणार आहे एकनिष्ठ प्रेमाची किंमत? कपाळ. आतापर्यंत हिने जे काही सांगितलं त्यातलं 1% तरी डोक्यात गेलं असेल या मूर्ख मुलीच्या, असं वाटत नाही. मयूपन्ना का सांगते आहे तिला काय माहीत. मग मयुरी पुढे म्हणाली, आणि ज्या नवऱ्याचं खोटं खोटं का असेना पण तू इतकं कौतुक करत होती, निदान त्याच्याशी तरी तू एकनिष्ठ आहेस का? आता मयुरीने तिच्यावर शेवटचा वार केला. आणि शर्मिष्ठाने धक्का बसून तिच्याकडे पाहिलं. आणि अर्जुनराव मात्र मस्तपैकी हाताची घडी घालून मयुरीकडे फार फार अभिमानानं पाहत होते. आणि गालातल्या गालात हसत म्हणत होता, शिकली बाबा, एकदाची माझी स्टुडंट, माझ्या स्टाईलने खोड जिरवायला. शेवटी बायको कोणाची आहे? अर्जुनरावांची, असं म्हणून एकटाच हसत होता. का गं, धक्का बसला हे ऐकून? मयुरी मात्र हसत हसतच तिला विचारत होती. अगं, स्वतःच्या नवऱ्याचा अभिमान असणं यात काहीच चूक नाही, पण त्यासोबत तुला दुसऱ्याचा अपमान करण्याचा काहीच अधिकार नाही. आणि तू विसरलीस का, ज्या माझ्या नवऱ्याला तू आत्ता कमी लेखत होतीस
त्याच्यासाठी तू वेडी झाली होती. किती मागे पुढे करत होती त्याच्या. आणि तेव्हा कशाला? आताही मगाशी आलीस तेव्हा तू त्यांच्याजवळ गेलीच होतीच की. आणि हाय हँडसम म्हणत लाडात येऊन त्यांच्या खांद्यावर हातही ठेवला होतास, बरोबर ना? आणि हे ऐकून अर्जुन म्हणाला, मी तर हिला हे सांगितलं नव्हतं आणि तिनंही ते पाहिलं नव्हतं. मग हिला हे कसं कळलं? कारण अर्जुन तर मयुरी येण्याअगोदरच शर्मिष्ठाचा हात झटकून मागे सरकला होता. तिचा स्पर्श त्याला आवडला नव्हता. आणि मयुरी म्हणाली, बरोबर बोलते ना मी? काय होतं ग तुझ्या मनात? का त्यांना म्हणजे माझ्या नवऱ्याला स्पर्श केलास? तुला लाज नाही वाटली एका लग्न झालेल्या परपुरुषाला स्पर्श करताना? बाप रे! अर्जुनने तर आता आश्चर्याने तोंडावरच हात ठेवला आणि म्हणाला, ही खुळी माझीच बायको आहे ना नक्की? सावध व्हा अर्जुनराव, वारं आता उलट्या दिशेने व्हायला लागलेलं आहे. मग मयुरी म्हणाली, त्यांना तू आधीही आवडत नव्हती आणि आता तर आवडण्याचा प्रश्नच नाही. निदान आता तरी सुधार आणि प्रामाणिक राहा. शर्मिष्ठा आता खूप चिडली होती. अवाक होऊन तिच्याकडे पाहत होती. ही आधीसारखी राहिली नाही आता, खूप बदलली आहे. खूपच चुरूचुरू बोलायला लागली आहे. इतका कॉन्फिडन्स हिच्यात आला तरी कुठून? ही सेम टू सेम अर्जुनसारखीच बोलते, असा ती विचार करत होती. आणि बास, फार बोललीस, असं शर्मिष्ठा चाचरत म्हणाली. पण तूही आधी अमितवर प्रेम केलं होतंसच की, आणि अर्जुनला नकार दिला होतास, असं ती मयुरीला म्हणाली. त्याचा विचार तू नको करूस. जे त्यांच्या नशिबात होतं ते त्यांनी मिळवलं आणि जे माझ्या नशिबात होतं ते मला त्यांनीच मिळवून दिलं. आणि तिच्या या वाक्यावर अर्जुन मात्र मयुरीकडे डोळे भरून फार फार प्रेमानं पाहत होता. मग शर्मिष्ठा चिडून म्हणाली, तुला काय माहीत आहे ग आमच्या घरातलं, म्हणून इतकी बोलतेय? असं म्हणाली. मग तुला काय माहीत आहे ग माझ्या घरातलं, माझ्या नवऱ्याच्या जॉबचं, पैशाचं, म्हणून तू त्यांचा इतका अपमान करत होतीस? आणि हे ऐकून अर्जुन म्हणाला, तरीच मला मगाशी तिचा चेहरा पाहून डाऊट आलाच होता की नक्की शर्मिष्ठाच मयुरीला काहीतरी म्हणाली असणार. माझा अंदाज खरा होता तर. पण मयुरीने मला का नाही सांगितलं त्यावेळी? पण बहुतेक आज धुलाईचा मान तिलाच घ्यायचा असेल म्हणून नसेल सांगितलं, असं म्हणून हसत होता. अर्जुनला जर हे मगाशी कळलं असतं तर आतापर्यंत तो गप्प बसलाच नसता. तिथल्या तिथं तिला सुनावलं असतं. आणि मयुरी म्हणाली, माझा नवरा शेती करतो की आणखी काय करतो? त्याने गाडी विकली की भंगारात दिली? किती बोलत होतीस तू? मग ते काय खोटं नसणार ना? अर्जुन कुठं जॉब करायचा नाही, बघेल तेव्हा कॉलेजच्या गेटवर थांबायचा, तेही चिखलाने माखलेले कपडे घालून. मग मयुरी म्हणाली, तुझा नवरा कुठे काम करतो ग, तुला आहे माहीत? मग मोठी कंपनी आहे मुंबईला. काय नाव तिचं? काहीतरी AM वरून आहे. अर्जुनने ते ऐकलं आणि चकित झाला. त्याची उत्सुकता आता वाढत होती. मयुरी तिला म्हणाली, तुझा मोबाईल घे आणि सर्च कर ती कंपनी. का? कशासाठी? तू कर तर, एक गंमत दाखवायची आहे तुला. आणि तिने मोबाईलवर नुसतं कॅपिटल AM टाकलं आणि त्यावर त्या कंपनीची सगळी माहिती आली. मग मयुरी म्हणाली, तुला माहीत आहे का AMचा फुल फॉर्म काय आहे? नाही माहीत. काय आहे? मग मयुरी म्हणाली, थांब मी सांगते. AM म्हणजे अर्जुन मयुरी. आणि हे ऐकून तर शर्मिष्ठाच्या पायाखालची जमीनच सरकली.